चांगल्या मोमेंट्स होत्या आणि काही वाईट गोष्टी घडल्या. तर जेवढं चांगलं होतं तेवढं लक्षात ठेवू आणि पुढे जाऊ. वाईट विसरून जाऊ. पण आपल्याला आज मनातलं बोलायचं होतं ना. व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता. त्यातच हे सगळं घडलं. आजच मिठाचा खडा पडायचा होता या सगळ्यात. ठीक आहे ग, असाही एखादा दिवस असतोच. आणि आता जे होऊन गेलं त्याचा विचार करून काय फायदा आहे सांग. आणि हे असं काय कोणी मुद्दामून करत नाही ना. मुद्दामूनच केलंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी तुला म्हणाले ना, मला शंका आली होती. हा, आता कळेल आत गेल्यावर. माझ्या मनातला संशय खरा ठरेल. बघ तू. अरे देवा, हे तर घराबाहेरच बोलत थांबले आहेत. आता काय करायचं? हात कसं जाणार मी? जर यांच्या समोर हात गेले तर नाही 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 नाही, नक्की यांना संशय येईल. श्रावणी श्रावणी श्रावणी, काहीतरी विचार कर, कसं हात जायचं? चल. श्रेष, अरे किती वेळ झाला? मला टेन्शन आलं होतं. आणि इतका उशीर का झाला बरं? मी तुला फोन केला होता तेव्हा तू म्हणाला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला? अरे सांगा तरी. मामा जरा श्वास तरी येऊ दे आम्हाला. फोन पण लागत नाहीये. काय नवीन घोळ घालून ठेवला श्रावणीने काय माहिती. एवढा उशीर झाला तरी पण घरी नाही आली. फोन पण लागत नाहीये. श्रावणी, कुठेस तू? जे काही केलंय ते श्रावणीने केलंय. श्रावणी याच्यात इन्व्हॉल्व आहे. काय? हो, मला पूर्ण खात्री आहे. पण आत्ता ते महत्वाचं नाहीये. जे काय झालं ते मी सांगते तुम्हाला नंतर. आधी आपण श्रावणीला शोधायला हवं, कारण ती घरात नाहीये. आज मी तिला रेड हँड पकडणार आहे. चला. श्रावणी, अगं तू इथे काय करतेस? बोल, हात घे मला आधी. सावकाश सावकाश.